समोरचा व्ह्यू एक नंबर आहे. आजूबाजूला व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे. आणि थोडी थोडी झोप पण येत होती. छत्रपती संभाजीनगर. आता त्याला फोन करतोय, फोन तर बिझी लागतोय. काय बोलणार आता, ते खाली करायचे, ते जेवायला गेलाय. आता भूक लागली आहे, भरपूर भूक लागली आहे. मी काहीच खाल्लं नाही. हायवेवरून समोरचा व्ह्यू मला आवडला म्हणून मी थांबलो. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आता तुम्ही पाठच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल मी इथपर्यंत कसा पोचलो ते. समृद्धिमा मार्गावरच आहे आणि औरंगाबादला चाललो आहे मी. ते तुम्हाला नेक्स्ट पहिल्या ब्लॉगमध्ये कळेलच. आणि पहिला ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा, त्यानंतर ही सिरीज कळेल तुम्हाला. आणि व्ह्यू समोरचा एक नंबर आहे. पाऊस तर नाही भेटला अजून, म्हणजे रिमझिम भेटला येऊन जाऊन, पण अजूनपर्यंत काय पाऊस नव्हता. पाठच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि समोरच्या पार्टीचा पण फोन आला होता की कुठे पोचला आहे, काय पोचायला पाहिजे होता आत्तापर्यंत. हळूहळू, कारण ब्लॉगिंग लाईफ, तर व्हिडिओ काढता ते सरळ परत खायला पण थांबलो होतो, त्यामुळे थोडं लेटच झालं. समृद्धी महामार्गावर तुम्हाला सांगितलंच होतं स्पीड लिमिट इथे किती आहे. सरळ रोड असेल तर 120 कार लोकांसाठी, आणि ओव्हरटेक करायचं असेल तर राईट साईडने करायचं, आणि ट्रकवाल्यांनी लेफ्ट साईडलाच राहायचं. आणि ट्रकला, टेम्पो ट्रान्सपोर्टला लाईनला 80 किलोमीटर आहे. आणि पाठी अजून रोड बनतोय, इथून टनल बनणार आहे. आणि तो टनल डायरेक्ट खाली तानगावकर हॉटेल आपण तिकडे खाल्लं ना, तिथे खोलणार आहे. म्हणजे इथून पूर्ण घाट नाही लागणार, डायरेक्ट टनलमधून खाली. समोरचा व्ह्यू एक नंबर आहे. एकच नंबर. तर भेटू पुढे. आता इथून सरळ आता 176 किलोमीटर सरळच आहे. NH 52. हा व्ह्यू बघा काय भारी व्ह्यू आहे. पूर्ण ढग मस्त झालाय व्ह्यू, एक नंबर वाटतंय. आता टनल चालू होईल आतमधून. व्ह्यू तर बघू शकता. पाऊस पण चालू हळूहळू आता बारीक. पाणी बघा किती आहे. तुम्हाला पुढे गेल्यावर दिसेलच. बघा व्ह्यू बघा, बादळ आणि कसं डोंगर घेरलेला आहे. मी आता सिन्नरच्या आसपास आहे. सिन्नरच्या पहिल्याच आहे, घोटीला आहे. पवन चक्की बघू शकता किती आहे. सो इकडे पवन चक्कीच आहे. या साईडला पण आहे इथे. आणि इथे सायकल लावले. हा रोड गेला तो सिन्नरला गेला. सिन्नर इथे या साईडला सरळ गेला तो बघा, तो रोड
तो चाललाय ना तो रोड, तो पुण्याला गेला. राईट मारला की पुणे आणि लेफ्ट मारला काय नाशिक सिन्नरला जातो तो रोड. आणि आपलं गाव पण या साईडलाच आहे, नांदूर, सिंगोटे, करे. आणि इथून सरळच आहे. आता इथून 117 किलोमीटर, 117 किलोमीटर, टोटल 140 किलोमीटर बाकी आहे, 1.25 तास. आता पुढे सरळ शिर्डी येईल, शिर्डीला एक्झिट येईल. मग नंतर डायरेक्ट बहुतेक औरंगाबादलाच एक्झिट येईल, त्याच्यामध्ये कुठे नाही वाटतं. यावर नागपूर 585 किलोमीटर. आणि ढगाचा मौसम मस्त आहे, हळूहळू आता ढग कमी होतात आहे. मी मस्त की गाणे ऐकत चाललो होतो. मी हायवेला थांबलोच होतो, जरा असं साईडला थांबलो व्हाईट लाईनच्या इकडे. जरा गाडीमध्ये चेक करतो बरोबर आहे का सगळं. आणि थोडी झोप पण येत होती, म्हणजे एवढी नाही. थोडं पाणी बिणी मारूया डोळ्यावर जरा. उन्हाने पण डोळे उघडत नाही, ऊन पण पडलं आहे आत्ताच. आणि हायवे सरळच आहे. 96 किलोमीटर बाकी आहे अजून, 86 किलोमीटर बाकी आहे अजून. आणि पूर्ण सरळ हायवे बघू शकता, सरळ एकदम बोरिंग आहे यार, कंटाळा येतो. पण हायवे खरंच चांगला आहे, त्या मानाने खूप चांगला आहे. थोडं तोंड बिंड धुया आणि मग निघूया. हायवे कसं वाटतं तुम्हाला नक्की सांगा व्ह्यू. आणि खूप भारी वाटतं. आणि पूर्ण शेत आहे, हिरवागार आहे एकदम. पावसाचं तर अजून काय आहे नाही, ढग सगळे पाठी आहे, पुढे काय एवढं ढग नाही आहे. पाऊस पडणार नाही असं वाटत नाही, आता पडेल. आता हायवेपासून हा रेस्ट एरिया भेटतो. पेट्रोल पंप HP पेट्रोल पंप भेटतं, हॉटेल भेटतं. असं साधंसुद्धा हॉटेल आहे. आणि हा परत हायवेला जॉईंट होणारा असं पेट्रोल पंप नाही तर काही ना काही तुम्हाला भेटेल. पेट्रोल पंप नसेल किंवा तुमच्याकडे डिझेल नसेल किंवा पेट्रोल नसेल तर पेट्रोल पंपची अवस्था आहे. 75 किलो किंवा 100 किलोमीटरला पेट्रोल पंप भेटेल तुम्हाला. हे बघा, धुळे 1 किलोमीटर, छत्रपती संभाजीनगर. आता इथून लेफ्ट मारायचं आहे 1 किलोमीटरला, असा लेफ्ट दाखवतो आहे. औरंगाबाद राईट साईडला बघा. हा इथून लेफ्ट मारला मी. इथे मजबूत पाऊस येणार वाटतंय मला. आणि आता टोल नाका आला, समृद्धी मार्गाचा एक्झिट टोल. आता एक्झिट टोल देऊया आणि मग भेटू. बघा, धुळे लेफ्ट दाखवत आहे, इथून धुळेला लेफ्ट दाखवत आहे. आणि औरंगाबाद सरळ राईट साईडला. इकडून जातोय ना रोड, तो बघा खाली दिसत नसेल तुम्हाला, दिसला आता बघा. हे असं फिरून तो ट्रक चाललाय ना, जॉईन झालो आता. सो औरंगाबाद रोडला NH 52 आहे.
आता बाईक बिकवाले सगळे चालू झाले. हे बघा, हे 2.8 किलोमीटरला राईट आहे. हा टोल नाका आलाय आता. हा ब्रिज सोडला मी आणि लेफ्ट साईडला घुसलोय. 7 मिनिटं दाखवत आहे. 3.8 किलोमीटर आहे. इथे बाजूलाच कुठेतरी. औरंगाबाद रोड आता चालू होईल. तर किती वेळ लागतोय काय माहिती. आणि इथे आलो आहे आणि गावाला जाणार नाही असं होणार नाही. इथून मी गावाला जाणार आहे माझ्या घरी. आणि तिथेच वॉशिंग पण आहे. मस्तपैकी गाडी वॉश करतो, एकदम नवीन होईल. आणि मग लवकरात लवकर मला चारच्या आधी गेलो तर मग वॉश होईल आज. नाहीतर मग शक्यता कमी आहे. लवकरात लवकर गेलो पाहिजे. बघू आता कधी खाली होते आणि कधी हे होते वॉश होते. 1:45 वाजला आहे. 12:41. पटापट हे भेटू आणि खाली करायचं तिथेच मग बोलू आपण. आणि एंट्री आले. हे मी सगळं काढतो कवर आणि मग भेटूया आपण पुढे. इथे शोधतोय मी पण भेटतच नाही. हाच मला वाटतं हाच बंगला असेल. बघूया आता. त्याला फोन करतोय. फोन तर बिझी लागतोय. ते नव्हतं. हा माणूस उभा आहे ना ते तिकडे आहे त्या साईडला. आता इकडे ब्लॅकवाला गेट आहे. हे बघ या साईडला आहे आतमध्ये. गाडी पण उभी आहे. हा ट्रकवाला. तर आतमध्ये कसं जायचं. हा बा हे बी इकडे आहे. अरे बापरे, खड्डा बघा. हा खड्डा बघा केवढा आहे. गाडी इथे पार्क केली आहे आणि इथे या बंगल्यामध्ये खाली करायचं आहे. आणि मेन हायवे हा ब्रिजच्या इथे बाजूलाच होता. तो माझ्या बाईकलाच असेल. आणि तो खड्डा मजबूत मोठा आहे. आता इथे भरपूर काय बोलणार आता. ते खाली करायचे ते जेवायला गेलं आहे. त्यांचं पण बरोबर आहे. जेवणं मेन आहे. आधी जेवायचं मग नंतर काम करायचं. आता मग ते जेवायला गेले. मी इथेच थांबलो आहे. मी पण इथे बघतो आजूबाजूला काहीच जेवायला नाही. बघूया काय होतं पुढे. किती वाजता निघतं. आता वाजले 1 वाजला. 1:07 झाला. बघूया पुढे काय होतं. आता झालो खाली करून आलो आणि परत भरली गाडी. लास्ट तुम्ही बघितलं असेल मी 1 वाजता तुम्हाला व्हिडिओ बनवली होती. आता किती वाजले 3:30 झाले. आतमध्ये गेलो, खाली केली आणि परत भरली. पण प्लाय भरले. आणि आतमध्ये व्हिडिओ बनवू शकत नाही कारण भरपूर स्ट्रिक आहे. आता बंगला आहे जैन लोकांचा तर भरपूर स्ट्रिक आहे आतमध्ये. आणि व्हिडिओ काहीच नाही बनवू शकत. हे तर काहीच नाही. ते माल काय घेऊन चालला आहे म्हणजे काय आहे आणि सगळं डिटेलिंग विचारत होते. सगळं डिटेलिंग करत होते. आता व्हिडिओ तर बनवू शकत नव्हतो मी. तर मग आता मी बाहेर आलो आहे. जस्ट बाहेर लावले. मग इथून आता मी निघतो आहे. तो पेपर आणायला गेला आहे. ई-बिल लागतं ते बाहेर जाण्यासाठी. सगळे पेपर आणेल मग इथून निघूया आपण. आणि इथून बघूया. आता इथे माझं गाव आहे आणि गावची माझी ब्लॉग बघितलं नसेल तर आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. मस्त ब्लॉग आहे. माझं गाव तुम्हाला कळेल कसं आहे ते. इथून बघू. गावाला जायचा प्लॅन आहे. गावाला जाऊ किंवा तिथे काय बुकिंग असेल अर्जंटमध्ये तर तिथे मुंबईला जावं लागेल. तर बघू ते नंतर काय होईल ते. आता भूक लागली आहे. भरपूर भूक लागली आहे. मी काहीच खाल्लं नाही. ते हॉटेलमध्ये थांगावकरमध्ये थांबलेलं 8 वाजता काहीतरी तेव्हाच खाल्लं होतं. आता 3:30 झाले. भूक लागले मजबूत. आता इकडे जवळपास कुठे भेटलं पण नाही खायला जेवायला. आता बघू काहीतरी काहीतरी भेटलं तर खाऊया. आता तो पेपर आणायला गेला अजून आला नाही. थांबूया थोडा वेळ.
तर निघताना भेटू. मी आता जस्ट निघालो, होऊ शकता तो हायवेला लागलो. येताना मी त्या रोडने आलेलो, तर आता या रोडने चाललो आहे. बाजूला असा व्ह्यू. आणि मी आता गावालाच चाललो आहे माझ्या. इथून 156 आहे आणि 157, 2 तास 6 मिनटं दाखवत आहे. भूक लागली आहे जोरात, एकदम बेकारवाली भूक लागली आहे. बघू आता पुढे काहीतरी भेटलं तर खाऊया. आणि समृद्धी महामार्गाच्या आधीच खायला लागेल, नाहीतर मग मला पूर्ण उपाशी जावं लागेल. इथे कुठे हॉटेल असेल तर मग थांबवून भेटू आपण, बघूया. भात, शेवभाजी आणि 2 रोट्या. भरपूर तिखट आहे, खूप तिखट लागल्या. एवढी मस्त जेवण आहे. आता खाऊया आणि निघूया. मस्त भूक लागली होती, बरं वाटलं आता आणि मग निघूया. मी निघालो आणि इथून आता समृद्धी महामार्ग सरळच आहे. आता त्या गुगल मॅपला वाटलं मी खालून चाललो आहे, म्हणून त्याने वेगळाच रस्ता दाखवला. काय गुगल माता तुझे कुछ नाही आता सब कुछ आता बरोबर दाखवेल. 144 किलोमीटर आहे इथून. 1.5 तास दाखवत आहे. दीड काय 2 तास दाखवत आहे, पावणे 2 तास. आता वाजले 4:45, पावणे 5 झाले. 6-7 वाजतीलच जाता. समोरचा व्ह्यू बघू शकता, काय भारी आहे. आता खूप बरं वाटलं जेवून. लागली होती, खूप बरं वाटलं खूप. आता बरं वाटतं आहे. आता एवढं काय नाही, फक्त एवढंच आहे की जास्त खाल्लं आहे मी तिथे, त्यामुळे झोप नाही आली पाहिजे बस. ब्रेकचं काम चालू आहे आता. तर भेटू पुढे. चालू झालं समृद्धी महामार्ग. आता इथून सरळच आहे 136 किलोमीटर. मी आता हायवेवरून जात होतो आणि हायवेवरून समोरचा व्ह्यू मला आवडला म्हणून मी थांबलो. तुम्हाला बघायचं आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा समोर ट्रेनची पटरी आहे इकडे. एक नंबर दिसत आहे ना. सूर्याची किरण आहे आणि भरपूर ऊन पडलं आता, जास्त ऊन आहे. समोरून गाड्या चालल्या आणि हा ब्रिज आहे ना, हलतोय ना, असं वाटेल कधी पण असं पडेल म्हणून आता निघूया इकडून. पण 1.5 तासाचा, 1.5 नाही 1-1.25 तासाचा रोड बाकी आहे. तर मग गाडीवर भेटू. व्ह्यू बघू शकता, सूर्य कसा किरण मारतोय. इथून 61 किलोमीटर बाकी आहे अजून. हा रोड समृद्धी महामार्ग सरळच आहे. मग तिथून लेफ्ट आहे आणि टोटल 79 किलोमीटर बाकी आहे आपलं प्रॉपर घर. आणि किती भारी वाटतं आहे. आणि मी तर बोलतो, झोप पूर्ण असेल तरच या रोडवर या, नाही तर मग झोपून आरामात झोपून मग या रोडवर या. नाही तर झोप आली लगेच व्हाईट लाईनीच्या त्या साईडला लावा, 10-15 मिनटं एक झोप घ्या आणि मग परत चालू. कारण सरळ रोड आहे,
काहीच नाही करायचं आहे, फक्त ॲक्सिलेटरवर पाय द्यायचा आहे. झोप येणार. ज्यांची झोप झाली त्यांना काय नाही. सरळ सरळ चाललो आहे अजून पण. इथून 36 किलोमीटर बाकी आहे. आणि बघा व्ह्यू बघा काय दिसतंय तुम्हाला. काय आहे असं वाटतंय यमराज येणार आहे. यमराज काय भारी दिसतंय यार, एकच नंबर. काय पाऊस पडेल तिथे, एवढं काळं काळं, एक नंबर वाटतंय यार, एक नंबर. मजा आली आहे. सरळ सरळ चाललेलंच आहे. खरं तर अशी व्ह्यू आणि असं बघायला खूप मजा येते मला, खूप म्हणजे खूप. मला म्हणून ड्रायव्हिंग खूप आवडते मला, आणि मला असं फिरायला भरपूर आवडतं, खूप म्हणजे खूप. मला एक वेळेस काय नाही दिलं तरी चालेल, पण मला फिरायला भरपूर आवडतं. मी इकडून तिकडे फिरायला आयुष्यभर फिरू शकतो असं. हे बघा व्ह्यू बघा आजूबाजूचा. साथ दिली तर नक्कीच मी पूर्ण सगळं फिरवून टाकेल. फक्त तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि आपण सगळं फिरूया. आणि सगळं पूर्ण इंडिया दाखवेल. इंडियामधलं एक एक कोणा आपण सगळं पालथा घालूया, एक एक कोणा सगळं करूया. फक्त तुमची साथ द्या पाहिजे, तुमची साथ द्या, बाकी मी सगळं करेन. मग पुढे भरपूर मस्त ब्लॉग येतील. हे बघा ते झाड बघा काय वाटतंय. आता 11 किलोमीटरला लेफ्ट आहे आणि आता वाजले 6:40. आणि समोरचा व्ह्यू. आताच पाऊस जे रिमझिम येऊन गेला, एवढा काय जोरात आला नव्हता, थेंब थेंब होते फक्त. आता इथून किती अर्धा तास पण नाही लागणार, कमी 15-20 मिनटात पोचेल मी. आणि ते पण मी वॉशिंग करण्यासाठी बोललो तुम्हाला. आणि एक नंबरच ढग काय दिसतात आहे. तर मग आता मी घरीच जाईन, घरी झोपेन आणि मग सकाळी निघेल होते. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळालंच मी कधी निघेल काय. तर आता 8 किलोमीटरला एक्झिट येईल समृद्धी महामार्ग. आणि अंधार पण होता, लाईट पण लावली आहे आणि देवाचं नाव पण घेतलं. आता रोड आला पुणे लेफ्ट. आपल्याला आता पुणे साईडला जायचं आहे. पुणे लेफ्ट, नाशिक राईटला आहे, पण ते पुढे जाऊन आहे. तर बघा तो कसं मारतो, तो विसरला होता. आधी या साईडला लेफ्टला घ्यायची, स्लो करायची, स्लो करून मग परत लेफ्टला घ्यायची. हा टोल किती पडेल काय माहिती, ते मॅसेजवर कळेल टोल किती पडेल ते. पेट्रोलचं साईन पण आलं, डिझेल पण टाकावं लागेल.
डिझेल आता इथे पुढे भेटेल डिझेल. फास्टॅग ICICIचं चांगलं आहे, फास्टॅग लगेच उघडतं. तर आता डिझेल टाकावं लागेल, बघूया कुठे टाकायचं आहे डिझेल. डिझेल टाकूया, भेटूया. बघा आता हा असा रोड आहे डांबराचा आणि हा सरळ सरळ आता नांदूर सिंगोटे तिथपर्यंत मग करे येईल. मग ते करे फाट्यावरून लेफ्ट आपलं गाव. तर त्याच्या पहिलंच मी लेफ्ट मारणार आहे नांदूर सिंगोटेला, निमूनच्या रोडला जायला. तिथून निमूनला मग सरळ सरळ आळा फाटा लागतो, मग शिर्डी पण तिथून जाऊ शकतो. पण तेव्हा शिर्डी जुना रोड होता, तो तिथूनच जायचो आम्ही पहिला. आता पण तिथूनच जवळ आहे आम्हाला. तर आपल्याला तिथे वॉशिंगवाला बघायचं आहे, आता चालू असेल की नाही बघू. ढग बघू शकता किती भारी झाले ढग. 35 लिटर बसला, 31.99. डिझेल फुल केलं. आता इथून निघूया, चला निघूया पुढे. आणि तुम्हाला आता मी दाखवतो, 1 मिनटं थांबा. ॲव्हरेज किती भेटतं ते तुम्हीच कॅल्क्युलेशन करा. अरे फोकस का नाही होतं बरोबर. $506 किलोमीटर चालले आहे फुल टाकीमध्ये. आणि तुम्ही बघितलंच असेल किती लिटर झालं होतं ते. तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि किती होतं आहे बघा. तरी माझ्या मते भरपूर चांगला ॲव्हरेज दिला. बघा हा सरळ पुण्याला गेला आणि मी इथून आपल्या घरी पण जातो नांदूरला. तो मी आता नांदूरला आहे आणि इथून ब्रिज खालून चालू आहे लेफ्ट मारून. आणि हा निमूनला शिर्डीला त्या साईडला जातो हा रोड. 5-6 किलोमीटर असेल जिकडे आपल्याला जायचं आहे तिथे. लाईट मोठी लागली ना, काय मोठी लागते लाईट. चारी बाजूचं दिसतं, कारण हे बाजूच्या पण लाईटी लागतात. आता हे पिकअप मॅक्समध्ये आलं आहे नवीन, की आपण स्टेअरिंग थोडी तरी फिरवली ना, आपल्याला ह्या साईडचं पण, हे बघ ह्या साईडचं पण दिसतं, या साईडला पण लाईट आहे. मग किती मस्त टेक्नॉलॉजी लावली आहे. खूप भारी फरक पडतो. आता बघूया वॉशिंगवाला चालू आहे की नाही, पटकन निघूया आपण. मी आता तिकडे गेलोच भेटतो. एवढा हा रस्ता आणि इथेच वॉशिंगचा आहे. भारी करतो हा वॉशिंग, 1 नंबर करतो. म्हणून मी याच्याकडेच येतो, गावाला कधी पण आलो ना याच्याकडेच करतो वॉशिंग. आणि स्वस्तात मस्त करतो वॉशिंग. 300 काहीतरी घेतो, 300-250 काहीतरी घेतो, पण भारी वॉशिंग करतो. आता हा बोलतो की नाही आहे आता वॉशिंग, पाणी संपलं विहिरीतलं म्हणून पाणी नाही आहे. तो बोलतो सकाळी आहे 8 वाजता. आपल्याला तर पहाटे निघायचं आहे. आता बघूया काय होतं आहे. चौदा 15 तास झाले मी ड्रायव्हिंगच करतो आहे. शिवशाही बाईकला काय केलं. ज्या गावच्या साईडला बघा कसं अंधार असतं आणि काळोख असतं. आता रोड दिसेल तुम्हाला. हे बघा रोड बघा फक्त. छोटाच रोड आहे आणि हा आमच्या गावापासून ते निमूनला जॉईन करतो. हा आतमधला रोड आहे. हा मेन हायवे नाही आहे, हा फक्त रोड आहे आपल्या आमच्या गावातलं ये जा येण्यासाठी. तो एक सरळ रोड गेला माझ्या गावात जाण्यासाठी. हा रोड आहे आणि छोटाच आहे आणि माझं गाव आलं
प्रॉपर. आणि तुम्हाला ब्लॉग बघायचा असेल माझं गाव कसं आहे तर मी ब्लॉग टाकलेले आहे, तुम्ही जाऊन नक्की विजिट करा, तुम्हाला आवडतील. आणि माझा चॅनल आवडत असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब नक्की करा. आता घरी जाऊन लवेश वाट बघतोय, परत प्रतीक पण सगळे घरची वाट बघतात आहे. फायनली मी घरी पोहोचलो आहे. उद्या सकाळी दाखवेल कुठे घर आहे, काय अंधारात काय दिसणार नाही. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय. आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा.